बातमी आहे सांगलीमधून। सांगली महापालिकेतही काँग्रेसमध्ये आता गटबाजी दिसून आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार चंद्रपूरनंतर सांगलीत काँग्रेसमध्ये आता 2 गट पडल्याने वाद निर्माण झालाय। काँग्रेसचा एक गट नाराज गट हा भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। तर नाराज गटात काँग्रेसचे 8 नगरसेवकांचा समावेश आहे। चंद्रपूरप्रमाणे आता सांगलीतही मिशन लोटस राबवण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चंद्रपूरप्रमाणे आता सांगलीतही मिशन लोटस राबवलं जाणार का याकडे आता लक्ष आहे। काँग्रेसमध्ये 2 गट पडले। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेले। चंद्रपूरप्रमाणे आता सांगलीतही मिशन लोटस राबवलं जाणार का गणेश? नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर चंद्रपूरमध्ये आहे ते काँग्रेसमध्ये असणाऱ्या गटबाजीचा फायदा आहे तो भाजपला झालेला पाहायला मिळाला आणि त्याचप्रमाणे आता सांगलीमध्ये देखील काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याचं माहिती मिळते आणि त्यामुळे याचा फायदा देखील आहे तो भाजपला होताना पाहायला मिळेल। त्यामुळे सांगलीमध्ये देखील आहे तो भाजपचा महापौर बसण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही अशा पद्धतीचं सध्या चित्र पाहायला मिळते। त्यामुळे ही काँग्रेसची गटबाजी आहे ती थांबते का हे देखील बघणं गरजेचं आहे। जर काँग्रेसची गटबाजी थांबली नाही तर याचा फायदा नक्कीच सांगलीमध्ये देखील आहे तो भाजपला होताना पाहायला मिळणार आहे।